नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती रामटेक अंतर्गत येणाऱ्या गटग्रामपंचायत बोर्डा सराखा येथे अंगणवाडीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। ग्रामसभेत ठरवलेल्या जागेऐवजी चुकीच्या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी हे काम त्वरित थांबवले आहे। उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी एकजुटीने विरोध करत ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करावा आणि अंगणवाडीचे बांधकाम ठरलेल्या ठिकाणीच करण्यात यावे अशी ठाम भूमिका घेतली आहे। अंगणवाडी देवरीची अंगणवाडी प्रस्ताव पास झाला म्हणून सांगितलं होतं आम्हाला आणि आता ते अंगणवाडी बोर्डामध्ये घेत आहे। आम्हाला असं वाटतं की आमचे लहान लहान मुलं, आमची मुलं पण शिकल्या पाहिजे असं वाटते। ते लोक आम्ही ऑब्जेक्शन घरी म्हणतात की ते असं म्हणजे इथं अंगणवाडी नाही होत, बोर्डात पाहिजे, बोर्डात नाही पाहिजे, इथं म्हणजे ते काही ना काही बहाणा करत आहेत आम्हाला। आमची इच्छा आहे की सगळे मुलं शिकल्या पाहिजे। आज पहिली गरज आहे, जे समोर मुलं काय शिकणार आहेत अशी आमची इच्छा आहे की सर्वांची म्हणजे आमच्या देवरीतली सगळ्या बायांची सगळ्यांची इच्छा आहे की देवरीमध्येच अंगणवाडी बांधावी। बोर्डा सराखा ग्रामपंचायती अंतर्गत अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळाली होती। या बांधकामासाठी योग्य ठिकाण ठरवण्यासाठी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली। या ग्रामसभेत संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत देवळी येथे अंगणवाडीचे बांधकाम करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। मात्र ग्रामसभेच्या या निर्णयाकडे सरपंचांनी दुर्लक्ष करत बांधकाम बोर्डा येथे सुरू करण्याचे आदेश दिले। बोर्डा येथे होणारे अंगणवाडीचे बांधकाम सर्वार्थाने चुकीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। गावकऱ्यांच्या मते जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या सांडपाण्याच्या नालीवरच हे काम सुरू करण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव राहणार असून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। याशिवाय बायपास रस्त्यावर हे बांधकाम होत असल्याने मोठ्या वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल आणि वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या परिसरात मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास बाधित होण्याची शक्यता आहे। शिवाय पाठीमागे सत्रापूर उपसा सिंचन प्रकल्प असल्यामुळे मुलांच्या जीवाला धोका आहे। आणि माझ्या सहकारी गावातील सर्व लोक ज्यावेळेस पायव्याचा खोदकाम केला त्यावेळेस मी यांना अडथळा दिला, कारण की यांनी जे अंगणवाडीचं काम एकतर ते ग्रामपंचायतची नाली बुजवून तिच्यावर खोदकाम केला आणि त्या अंगणवाडीच्या बाजूला बायपास रोड आहे सराखेला जाण्याकरिता, तसेच इथं लिफ्ट इरिगेशनच्या कॅनलसुद्धा लागूनच आहे बिलकुल 15-20 फुटावर आणि 50 फुटावर नाला आहे। तर त्याकरिता मी या ग्रामपंचायत सरपंचांना सांगितलं का बा ही अंगणवाडी ही धोक्याची आहे आणि याच्यासाठी ग्राउंड पण नाही आहे आणि लहान लहान मुलं इथं खेळतील, त्याच्यापासून धोका होऊ शकते। त्याकरिता आपण ही अंगणवाडी या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे देवळी, याच वार्डामध्ये देवळी एक गाव आहे, तिथं आवश्यक आहे 20-22 पोरं आहे तिथं, तर त्या ठिकाणी करण्यात यावी असं त्यांना मी सांगितलं। परंतु ग्रामपंचायत सरपंच किंवा जे काही आहेत त्यांनी काही कोणी ऐकले नाही आणि त्याच ठिकाणी तो बांधकाम सुरू केलेला आहे।